नमस्कार प्रिय भक्तांनो, आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ सेवा भक्ती परिवारात, जिथे प्रत्येक दिवस सुरू होतो भक्तीच्या अनुभूतीने आणि संपतो स्वामींच्या आशीर्वादाने. चला तर आजची दिव्य कथा ऐकूया आणि स्वामींच्या चरणी मन अर्पण करूया. अक्कलकोटच्या घनदाट झाडीतून सकाळची मंद हवा वाहत होती. गावच्या कडेला राहणारे दत्तोपंत आज नेहमीपेक्षा लवकर उठले होते. मनात काळजी होती. घरातल्या गुरांची प्रकृती बिघडली होती. ते चिंतेने रस्त्याकडे पाहत उभे असतानाच अचानक दुरून केशरी भगवे वस्त्र दिसले. क्षणात ओळख पटली. स्वामी समर्थ स्वतःच त्या दिशेने चालत येत होते. दत्तोपंत घाईघाईने त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले. स्वामी हलकेच हसले आणि म्हणाले, "काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल." त्यांच्या आवाजात एक विलक्षण शांतता होती, ज्याने दत्तोपंताच्या मनातला ताण क्षणात हलका झाला. स्वामी समर्थांच्या त्या शब्दांनी दत्तोपंतच्या मनात आशेची एक नवी कळी फुटली. स्वामी पुढे चालत राहिले आणि दत्तोपंत त्यांच्या मागे नम्रतेने काही अंतरावरून चालू लागले. स्वामी एका जुन्या वडाच्या झाडाजवळ थांबले. ते शांतपणे बसले आणि डोळे मिटले. काही क्षणांनी ते म्हणाले, "दत्तोपंत, तुझे गुरं आत्ता त्रासात असले तरी सूर्य मावळेपर्यंत सर्व संकट दूर होईल." दत्तोपंत थक्क झाले. त्यांनी गुरांच्या आजाराबद्दल स्वामींना काहीच सांगितलं नव्हतं. हे जाणून घेताच त्यांच्या अंगावर शहारे आले. स्वामींकडे पाहताना त्यांना देवाचं साक्षात रूपच दिसत होतं. दत्तोपंत स्वामींच्या चरणी बसले आणि मनातील सगळी काळजी विसरून गेले. वाऱ्याच्या झुळुकीत स्वामींच्या जटाजूट केसांच्या टोकांवर सूर्यकिरण चमकत होते. काही वेळ शांततेनंतर स्वामी म्हणाले, "मनात शंका नको ठेवू. श्रद्धा जिथे असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो." दत्तोपंतांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हात जोडून नम्रपणे विचारलं, "स्वामी, माझी चूक कुठे झाली?" स्वामी मंद हसले आणि म्हणाले, "तुझे चूक नाही रे, पण मनातला भय मोठा आहे, त्यावर विजय मिळव." या शब्दांनी दत्तोपंतांच्या मनात धीराचं नवं बी रुजलं. स्वामींचे शब्द दत्तोपंतांच्या मनात जणू दिव्याचे उजेड बनून पसरले. त्या क्षणी गावातील एक मुलगा धावत आला. तो घाबरलेला होता. तो म्हणाला, "दत्तो काका, तुमचं मोठं गुरु अचानक उठलंय. ते उभं राहून चाराही खातंय." दत्तोपंतांना विश्वासच बसेना. काही वेळापूर्वी मृतप्राय पडलेलं गुरु अचानक ठीक कसं झालं? स्वामी शांतपणे दत्तोपंतांकडे पाहू लागले. मुलगा पुढे म्हणाला, "आजी म्हणाली की जणू कुणीतरी दैवी शक्तीने त्याला स्पर्श केल्यासारखं वाटलंय." दत्तोपंतांच्या डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञतेचं मिश्रभाव उमटलं. दत्तोपंत घाईघाईने घरी पोहोचले. अंगणात प्रवेश करताच त्यांनी पाहिलं, तेच गुरु जे सकाळी हालचालही करू शकत नव्हतं, आता शांतपणे चारत उभं होतं. घरचे सारे आश्चर्याने भारलेले होते. दत्तोपंतांच्या पत्नीने सांगितलं, "असं वाटलं जणू कोणीतरी दिव्य उपस्थितीनं अंगणभर प्रकाश पसरवला." दत्तोपंतांना क्षणात कळलं, हा सर्व स्वामींच्या कृपेचा परिणाम होता. त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि मनापासून स्वामींचे आभार मानले. तेवढ्यात बाहेरून गावकऱ्यांचा आवाज आला. स्वामी पुन्हा चालत पुढे निघाले होते. स्वामी अक्कलकोटच्या रस्त्याने पुढे जात होते. त्यांच्या पावलांभोवती एक विलक्षण शांतता जाणवत होती. काही अंतरावर एक वृद्ध स्त्री रडत बसलेली दिसली. गावकरी तिच्या भोवती उभे होते. ती स्त्री म्हणत होती, "माझा मुलगा 3 दिवसांपासून बेशुद्ध आहे. काहीच उपाय लागत नाही." स्वामी एक क्षण थांबले. त्या स्त्रीकडे पाहत म्हणाले, "अश्रूंनी तरंग वाढतात, श्रद्धेने ते शांत होतात." त्यांनी थोडंसं गंगाजल हातात घेतलं आणि दूर बसलेल्या त्या मुलाच्या दिशेने फुंक मारली. काही क्षणांनी मुलाने डोळे उघडले. गावकऱ्यांच्या आनंदाचा थांग लागत नव्हता. वृद्ध स्त्री पुढे धावत आली आणि स्वामींच्या चरणी पडली. पण स्वामी म्हणाले, "कृपा माझी नाही, तुझ्या मातेच्या हाकेला दिलेला प्रतिसाद आहे." मुलगा सावकाश उठून बसला. लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वामींचा तेज कसा प्रसारित झाला होता ते जाणवत होतं. स्वामी पुढे म्हणाले, "ज्याच्या अंतःकरणात प्रेम आणि सत्य आहे
त्याच्यावर संकटाचा प्रभाव राहत नाही. हे ऐकताच सभोवताली जमलेल्या लोकांचे डोळे पाणवले. त्या क्षणी सर्वांना जाणवलं, स्वामींच्या उपस्थितीनेच गावात नवजीवन पसरलं होतं. स्वामी पुन्हा आपला प्रवास सुरू करत होते. रस्त्यावर पुढे एक तरुण शेतकरी रडत उभा होता. त्याने स्वामींचे दर्शन होताच नम्रपणे हात जोडले. स्वामी, माझ्या शेताला लागलेला पाणीपुरवठा 2 दिवसांपासून बंद आहे. संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. स्वामींनी क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाले, जिथे मनात अंधार असतो तिथे बाहेरही संकट दिसतात. जा, कालव्याकडे परत जा. तरुणाला समजत नव्हता, पण तो स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून पळत निघाला. त्याने कालव्यापाशी पोहोचताच पाहिलं, पाणी नुकतंच सुरू झालं होतं. तरुण आनंदाने उड्या मारत होता. कालव्याचे दगड साफ करताना पाणी अडकलं होतं आणि ते आता वाहू लागलं होतं. तो गावात धावत आला आणि सगळ्यांना ही चमत्कारिक घटना सांगू लागला. लोकांनी एकच निष्कर्ष काढला, स्वामींची कृपा. त्या दरम्यान स्वामी एका शांत टेकडावर जाऊन बसले होते. त्यांच्या आजूबाजूला अगदी मंद धुपाचा सुगंध पसरलेला होता. काही भक्त त्यांच्या पायाशी बसले. स्वामी म्हणाले, चमत्कार आपण करत नाही, भक्तांचा विश्वास करत असतो. हे वचन ऐकताना सर्वांच्या मनात अजूनच भक्ती जागी झाली. त्या दिवशी दत्तोपंत पुन्हा स्वामींची भेट घेण्यासाठी निघाले. त्यांच्या मनात एक प्रश्न घोळत होता, स्वामी नेमकं कसं ओळखतात लोकांच्या मनातील वेदना? ते टेकडावर पोहोचले तेव्हा स्वामी आकाशाकडे पाहत होते. दत्तोपंतांनी नम्रपणे विचारलं, स्वामी, तुम्हाला सगळं कसं कळतं? स्वामी हसले आणि म्हणाले, जेव्हा मन शांत होतं तेव्हा जगातील प्रत्येक वेदना त्यात उमटते. तूही शांतता शोध. दत्तोपंतांना जाणवलं, स्वामी फक्त चमत्कार करत नव्हते, ते लोकांना मनाचं सामर्थ्य शिकवत होते. त्या संध्याकाळी स्वामी टेकाडावरून खाली उतरले आणि गावातील जुन्या मठाकडे चालू लागले. मठाच्या दाराशी एक तरुण मुलगी बसलेली होती. तिच्या हातातल्या तुटलेल्या वीणेच्या तारांकडे ती उदास नजरेने पाहत होती. स्वामी जवळ येताच ती उठून नमस्कार करू लागली. स्वामी, माझा स्वर हरवला आहे. गाताना आवाज फुटतो. वीणेच्या ताराही जुळत नाहीत. माझं संगीत संपलं. स्वामींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, स्वर बाहेर नसतो, तो मनात असतो. मन दुःखाने भरलं की आवाजही तुटतो. मुलीच्या डोळ्यात आशेची हलकी चमक दिसू लागली. स्वामींनी तुटलेल्या वीणेची तारा हातात घेतली. त्यांच्या स्पर्शाने त्या ताऱ्यांतून हलका कंप निर्माण झाला. जणू तारा जागी होत होती. ते म्हणाले, दुःखाचं ओझं उतरव, स्वर परत येईल. मुलगी शांत बसली आणि खोल श्वास घेतला. अचानक तिच्या आवाजात एक मंद पण स्पष्ट स्वर उमटला. गावकरी आश्चर्याने तिला पाहू लागले. तिचा हरवलेला आत्मविश्वास परत जागा झाला. लोक म्हणू लागले, स्वामींच्या स्पर्शानेच तिचा स्वर परत आला. पण स्वामी शांतपणे म्हणाले, अभ्यास आणि श्रद्धा हेच खरे चमत्कार आहेत. त्यावेळी एक वृद्ध काका धावत आले. त्यांच्या हातात एक विझलेली दिवटी होती. ते घाबरून म्हणाले, स्वामी, माझ्या घरात रात्री दरवेळी दिवटी स्वतःहून विझते. नातवंड घाबरतात. स्वामी थोडं हसले आणि म्हणाले, भयावर विश्वासाचा दिवा लावला की कोणीही तो विझवू शकत नाही. त्यांनी दिवटी हातात घेतली आणि एक मंत्र म्हणत तिला हलकासा स्पर्श केला. दिवटी आपोआप प्रकाशमान झाली. वृद्धांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आसू आले. स्वामी, ही कृपा कशी फेडू? स्वामी म्हणाले, कृतज्ञता दाखवायची असेल तर प्रेम दे, तेच पुरे. रात्र जवळ येत होती. गावात मंद चांदणी पसरू लागले. स्वामी मठात परत आले तेव्हा भक्तांनी छोटेखानी आरती सुरू केली. पण त्या गर्दीतून एक तरुण शांतपणे पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर घबराट स्पष्ट होती. स्वामी, माझ्या मनात सतत एकच विचार फिरतो, काहीतरी वाईट होईल असं वाटत राहतं. स्वामी त्याच्याकडे पाहत म्हणाले, विचार हे पाखरांसारखे असतात. ते थांबतात, उडतात, पण तू त्यांना घर देऊ नकोस. तरुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. म्हणजे भीती मला नाही, मी भीतीला धरून ठेवतो.
स्वामींनी मान हलवली. स्वामींचे शब्द ऐकून तरुणाच्या मनातील धुकं साफ होऊ लागलं. त्याने नम्रतेने विचारलं, हे कसं थांबवू? स्वामी म्हणाले, जिथे विचार तुटतात तिथे श्वास जोडतो. श्वासावर लक्ष ठेव, मन शांत होईल. तरुणाने काही क्षण डोळे मिटले. त्याच्या श्वासातला ताण हळूहळू कमी झाला. सभोवतालचे लोकही शांत झाले. त्या क्षणाची पवित्रता सर्वांनी जाणली. स्वामी पुढे म्हणाले, मन हे शत्रूही आहे आणि सोबतीही. तू त्याला काय बनवायचं ठरवतोस तेच सत्य बनतं. तरुणाच्या डोळ्यात आत्मविश्वासाची नवी ज्योत पेटली. त्या रात्री मठात शांतता अधिक गडद झाली होती. स्वामी एका कोपऱ्यात बसले होते. तेवढ्यात गावातील एक कोळी त्यांच्याकडे आला. त्याच्या हाताला बांधलेला पट्टा रक्ताने ओला झाला होता. स्वामी, समुद्रात जाळं टाकताना मोठा दगड पडला. हाड मोडलंय की काय कळत नाही. स्वामींनी त्याचा हात हातात घेतला. क्षणभर त्यांनी डोळे मिटले आणि मंद आवाजात म्हणाले, समुद्र रागावत नाही, मनच अस्थिर होतं. त्यांनी हलकासा स्पर्श करताच कोळ्याच्या हातातील वेदना क्षणात कमी झाली. कोळी थक्क होऊन म्हणाला, स्वामी, आता दुखतच नाही. कोळ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा आणि कृतज्ञतेचा प्रकाश पसरला. स्वामींनी सांगितलं, सावर, उद्या समुद्र तुला भरभरून देईल. कोळी नम्रतेने निघून गेला. त्याच्या जागी एक लहान मुलगा आला, हातात मोडकी लाकडी गाडी घेऊन. तो रडत म्हणाला, स्वामी, माझी गाडी तुटली. बाबा म्हणतात नवीन घेऊच शकत नाही. स्वामींनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. हे खेळणं तुटलं म्हणून तू दुःखी, पण मनातला आनंदाचं खेळणं तुटू देऊ नकोस. त्यांनी गाडीकडे पाहत हलकं हसले. चमत्कारासारखं तिचं चाक पुन्हा फिरू लागलं. मुलगा आनंदानं उड्या मारू लागला. त्याचं हसू पाहून लोकांच्या मनातही आनंद तरंगू लागला. स्वामी म्हणाले, बालामनात श्रद्धा सहज जागते, म्हणून त्यांचं हास्य इतकं पवित्र असतं. त्याचवेळी दूरवरून घंटानाद ऐकू आला. गावातील पुरोहित नमस्कार करत पुढे आले. स्वामी, नदीकाठी पूजा करताना दीपवाहिनी आपोआप थांबली. हा काही अपशकुन तर नाही ना? स्वामी शांतपणे म्हणाले, निसर्ग बोलत असतो, पण त्याचा अर्थ आपणच बनवतो. भीती नको, श्रद्धा ठेवा. उद्या नदी पूर्वीपेक्षा स्वच्छ दिसेल. स्वामींचं वचन ऐकून पुरोहित शांत झाले. त्या रात्री मठात अनेक भक्त आले होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न, स्वामी इतकं कसं जाणतात? तेवढ्यात गावातील एक शिक्षक पुढे आले. स्वामी, माझ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवडच राहिली नाही. शाळा रिकामी वाटते. स्वामींनी विचारलं, तू त्यांना फक्त अक्षरच शिकवतोस की जगाकडे पाहण्याचं कारणही देतोस? शिक्षक थक्क झाले. कारण म्हणजे? स्वामी म्हणाले, ज्ञान हे नदीचं पाणी आहे, पण उत्सुकता ती वाहणारी दिशा. दिशा हरवली की नदीही थांबते. शिक्षकांच्या मनात प्रकाश पडला. म्हणजे मला त्यांना शिकण्याचा आनंद शिकवायला हवा. स्वामींनी मान हलवली. जेव्हा शिकणं मजा बनतं, तेव्हा ज्ञान स्वतःहून जवळ येतं. तेवढ्यात स्वामी उठले. मठातील दिवे मंद झाले. चांदण्याचा प्रकाश त्यांच्या वस्त्रांवर पडत होता. ते म्हणाले, आजची रात्र लोकांच्या मनात अडकलेला अंधार दूर करण्यासाठी आहे. भक्त स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहत होते. त्या क्षणी सर्वांना जाणवलं, स्वामींची उपस्थिती म्हणजे फक्त चमत्कार नाही, तर मनाला उजेड देणारा जिवंत दिवा आहे. पुढच्या सकाळी गावभर वेगळीच ऊर्जा पसरली होती. लोक लवकर उठून मठाकडे जाण्यासाठी रांगेत उभे राहू लागले. स्वामी अंगणात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता. तेवढ्यात एका शेतकऱ्याची पत्नी रडत आली. तिच्या हातात तुटकी मंगळसूत्राची मणी होती. ती म्हणाली, स्वामी, माझ्या घरात सतत भांडणं वाढतायत. हे मंगळसूत्र काल स्वतःहून तुटलं. काहीतरी अशुभ तर नाही ना? स्वामींनी मणी हातात घेतले आणि म्हणाले, जे नातं प्रेमाने टिकतं ते दागिन्याने तुटत नाही. तिचे अश्रू थांबले. स्वामी पुढे म्हणाले, धागा तुटला म्हणजे नातं नाही तुटलं. मनातला धागा मजबूत ठेव. ते मणी परत देताना त्यांच्या हातातून हलका तेजकिरण निघाला, जसा स्त्रीला जाणवला. ती थोडी थांबली आणि सांगू लागली, स्वामी, घरात प्रेम कमी झाले,
म्हणून कदाचित संकटं वाढतायत. स्वामी हसले. मनात प्रकाश असेल तर घर आपोआप उजळतं. ती शांतपणे निघून गेली. तेवढ्यात एक तरुण बैलगाडी घेऊन आला. त्याचा बैल अचानक चालणे थांबून बसला होता. स्वामी, काहीच होत नाहीये, तो चिंतेनं म्हणाला. स्वामी मंदपणे पुढे गेले आणि बैलाच्या कपाळावर हात ठेवला. काही क्षण त्यांनी डोळे मिटले. अचानक बैलाने खोल श्वास घेतला आणि उठून उभा राहिला. तरुण आश्चर्याने म्हणाला, स्वामी, तो तर कालपासून उठत नव्हता. स्वामी म्हणाले, प्राण्यांनाही प्रेमाचं भाषांतर कळतं. तू विनाकारण रागवत होतास म्हणून तो घाबरला होता. तरुणाने लाजून मान खाली घातली. माफ करा स्वामी, आता मी त्याच्याशी प्रेमानेच वागेन. स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. आसपासचे लोक पुन्हा आश्चर्याने भारावून गेले. त्यावेळेस एका सावकाराचे हात थरथरत होते. तो पुढे आला आणि म्हणाला, स्वामी, मला रात्री झोप लागत नाही. पैसे आहेत, मालमत्ता आहे, पण मन शांत नाही. स्वामींनी विचारलं, तुझ्या मनातलं वजन काय आहे? तो गोंधळून म्हणाला, वजन? स्वामी म्हणाले, दुसऱ्यांच्या डोक्यावर ठेवलेली देणी तुझ्या मनावरही ठेवली जातात. मन हलकं करायचं असेल तर माणसांना दिलासा दे. सावकाराच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने नम्रपणे मान डोलावली. स्वामी, मी उद्यापासून व्याज कमी करेन. भक्तांच्या मनात एकच भावना होती. स्वामी फक्त चमत्कार करत नाहीत, तर लोकांना त्यांच्या चुकांचे आरसे दाखवत होते. तेवढ्यात एक तरुण साधू येऊन बसला. त्याने विचारलं, स्वामी, मी तपस्या करतो, मंत्र म्हणतो, पण आतली शांतता मिळत नाही. कारण काय? स्वामी म्हणाले, मनात अहंकार असेल तर मंत्रही वजन बनतात. नम्रता असेल तर न शब्द बोले तरी तपस्या होते. तरुण साधूच्या चेहऱ्यावरचे ताण विरघळले. त्याने डोळे मिटून स्वामींच्या चरणी नमस्कार केला. सभोवतालचं वातावरण आणखी पवित्र झालं. गावात दिवसेंदिवस स्वामी समर्थांची कृपा झरत होती. लोकांच्या अडचणी, भय, शंका आणि दुःख एकामागून एक दूर होत होते. स्वामींनी कोणालाही चमत्कार दाखवण्यासाठी चमत्कार केला नव्हता. त्यांनी लोकांना त्यांच्या मनाची ताकद, श्रद्धेचा अर्थ आणि प्रेमाची शक्ती पुन्हा आठवून दिली होती. एक दिवस संध्याकाळी स्वामी मठाच्या दाराशी शांतपणे उभे राहिले. आकाशात केशरी रंग उतरला होता. ते गावकऱ्यांकडे पाहत म्हणाले, माझा अस्तित्वाचा अर्थ चमत्कार नाही, प्रकाश आहे. तो तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. त्याला जाग करा. गावकरी नम्रतेने त्यांच्या चरणी पडले. त्याच क्षणी मंद वाऱ्याची झुळूक आली आणि स्वामी हळूहळू मठाच्या दिशेने चालत गेले. जसा सूर्य मावळताना आकाशावर शेवटचा उबदार प्रकाश सोडतो. गावातील प्रत्येकाच्या आयुष्यात त्या दिवसापासून एक शांत विश्वास जन्माला आला. स्वामी समर्थ आहेत आणि आहेत म्हणजे आहेत. ही कथा अक्कलकोटच्या पवित्र भूमीतील आहे, जिथे स्वामी समर्थांनी अनेकांच्या जीवनात शांतता आणि मार्गदर्शन दिलं. सुरुवातीला दत्तोपंत नावाच्या भक्ताला गुरांच्या आजारामुळे चिंता होती, पण स्वामींच्या कृपेने त्याची अडचण दूर झाली. नंतर गावातील विविध लोक, रुग्ण, गरीब, शेतकरी, कोळी, शिक्षक, मुलं आणि वृद्ध प्रत्येकाने स्वामींच्या आशीर्वादाने आपली समस्या सोडवली. स्वामींनी दाखवलेल्या प्रत्येक चमत्कारात एक दैवी संदेश लपलेला होता. श्रद्धा असेल तर संकट नष्ट होतात. प्रेम असेल तर नाती टिकतात. शांत मनातच देवाचं प्रतिबिंब दिसतं. ज्याचं अंतःकरण निर्मळ, त्याला स्वामींची कृपा सहज लाभते. कथेच्या शेवटी गाव समजून जातं की स्वामींचं सामर्थ्य त्यांच्या कृपेत नसून लोकांच्या अंतर्मनात जागवलेल्या उजेडात आहे. आपलं चॅनल स्वामी समर्थ सेवा भक्ती, भक्ती, प्रेरणा आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेच्या अनुभवांची अखंड साखळी आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर एक प्रेमाने लाईक करा आणि ही भक्तीची साखळी तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.
कारण श्रद्धा वाटली की कृपा अनेक पटीने वाढते. पुढील कथांमध्ये भेटूया अजून एका अद्भुत चमत्कारासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, दुसऱ्या कुणाची चिंता नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय श्री स्वामी समर्थ.